आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। आशिष जयस्वाल यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख सारथी देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांचे अर्ज तातडीने मंजूर करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते। पात्र विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती मिळावी यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे असेही त्यांनी स्पष्ट केले। तसेच नागपूर, अमरावती आणि मुंबई विभागातील मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्याचा प्रस्ताव यापूर्वीच सरकारने नियोजन विभागाकडे पाठवलेला असल्याची माहिती त्यांनी दिली। या वसतिगृहांमुळे ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व योजना आणि निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून या दृष्टीने सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेही राज्यमंत्र्यांनी नमूद केले। ही बाब सत्य आहे की जे पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना होती त्यामध्ये जे 64 योजना देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना होती त्यामध्ये जे 64 योजना सारथीमार्फत राबवल्या जातात त्यामध्ये ही एक योजना आहे आणि 22-23 मध्ये 151 विद्यार्थ्यांना आपण प्रवेश दिला। 23-24ला 295, 24-25ला 270, परंतु यावर्षी जाहिरात काढण्यात आली नव्हती कारण बाकीचे दायित्व खूप मोठ्या प्रमाणात वाढलं होतं। आपण दरवर्षी 300 कोटी रुपये खर्च करत होतो। आता डिसेंबरच्या अधिवेशनात आपण 100 कोटी रुपयाची अतिरिक्त म्हणजे यावर्षी आपण सारथीला 400 कोटी रुपये दिले आणि आजच मी सूचना दिलेल्या आहे की तात्काळ 31 मार्चच्या पूर्वी लगेच आता आजचा दिवस गेल्याबरोबर जाहिरात काढा आणि या योजनेतून जेवढे लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करून जी काही आपली इनटेक कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना लाभ देण्याची कारवाई करण्यात येईल। की आपण आता यावर्षी नागपूर, अमरावती, मुंबई, छत्रपती संभाजीनगर विभागीय 500 मुलांची वसतिगृह सुरू करण्याचा प्रस्ताव पूर्वी शासनाने नियोजन विभागाकडे पाठवलेला आहे। ही बाब शासनाच्या विचाराधीन आहे, त्यामुळे सरकार मराठा समाजाच्या पाठीशी आहे। ज्या योजना ज्या पद्धतीचा निधी लागत असेल ते देण्याचा प्रयत्न आहे। 100 कोटी रुपये मागच्या वर्षीच्या पेक्षा जास्त निधीची पुरवणी मागणी डिसेंबरमध्ये मान्य करून या विद्यार्थ्यांचे अर्ज आपण निकाली लावत आहोत, हे मी सभागृहाला या ठिकाणी सांगू इच्छितो। अध्यक्ष महोदय, राज्य शासनाने वेगवेगळ्या समाज घटकासाठी वेगवेगळ्या संस्था उभ्या केल्या। मग आरटी, सारथी, बार्टी, महाज्योती, TRT, अमृत हे वेगवेगळ्या प्रवर्गासाठी आपण या ठिकाणी निर्माण केल्या। मी पूर्वी सभागृहाला सांगितलं की जी या विभागाची मागणी होती त्यापेक्षा 100 कोटी रुपये अतिरिक्त निधी दिलेला आहे आणि 11 नोव्हेंबरलाच आता आमची बैठक झाली होती। त्यामध्ये आपण या सर्व जे काही सारथी, आरटी, बार्टी, महाज्योती, TRT आहे, अमृत या सर्व संस्थेमध्ये एक सूत्रता असावी आणि लाभ देताना समाजातल्या सर्व घटकाला समप्रमाणात लाभ देता यावा, सर्व योजना सारख्या असाव्या या संदर्भात देखील शासनाचा विचार सुरू आहे। आणि जी आता सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी मागणी केली त्या संदर्भात सांगू इच्छितो की यावर्षी 230 कोटी रुपये आपण वितरित केलेल्या 300 कोटीपैकी आणि 70 कोटी वितरणाची कारवाई सुरू आहे। सोबत 100 कोटी रुपयाची जी अतिरिक्त प्रोव्हिजन आपण या ठिकाणी केलेली आहे ती देखील 31 मार्चच्या पूर्वी वितरित करून हा दायित्व आपण संपवू, एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो।